नमस्कार मित्रांनो, बघू शकता आम्ही लोखंडाचा डोर बनवलेला आहे, सेफ्टी डोर बाहेरल्या साईडने. तर मधल्या साईडनं पावसाचं पाणी मध्ये येत होतं म्हणून दरवाजा पण खराब होता आणि घरामध्ये सगळीकडे पाणी येत होतं, म्हणून आम्ही स्लायडिंगचा डोर बनवलेला आहे. भैया स्लायडिंग डोर चलवून दाखव कसं झालाय. एक बोटाने स्लाइड होतो. स्लायडिंग डोर बनवलेला आहे, बघू शकता किती सुंदर बनवलेला आहे. आणि या साईड फिटिंग केलेली आहे, वर एक खिळे मारून, आणि वरच्या साईडला पण फिटिंग केलेली आहे. दरवाजा एकदम फिटिंग व्यवस्थित झालेला आहे आणि एकदम स्लायडिंग झालेला नंबर 1 केलेली आहे. बघू शकता. एक बोटाने सरकून दाखव भैया. एका बोटाने मागं पुढं होऊ शकतंय. थोडं फिनिशिंग मध्ये दरवाजा केलेला आहे आपण. आणि जाड पत्रा वापरलेला आहे. पाईप वापरलेला आहे 2 एकचा, आणि पत्रा वापरलेला आहे 18 गेजचा. पाईप वापरलेला आहे 16 गेजचा, आणि पत्रा वापरलेला 16 गेजचा. बघू शकता किती चांगला आहे. तुम्हाला पण दरवाजा बनवायचा असेल सेफ्टी डोर तर वानखेडे फायबर डोर मध्ये संपर्क करू शकता. स्क्रीनवर नंबरवर कॉल करू शकता. आणि मधल्या साईडने दाखवतो तुम्हाला. बघू शकता किती फिनिशिंग मध्ये झालेला आहे दरवाजा. अजिबात एक थेंब सुद्धा पाणी येणार नाही मध्ये, एकदम फिनिशिंग मध्ये. हे प्लाउडच्या दरवाजाच्या बाहेरल्या साईडने बनवलेला आहे आपण स्लायडिंग. खाली आपण बेरिंग बसवलेले आहे याला स्लायडिंग करण्यासाठी. हँडल पण बघू शकता किती चांगलं बसवलेलं आहे, आणि फिटिंग बघू शकता. पूर्ण जाड अँगल मध्ये फ्रेम बनवलेली आहे आपण. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.